सर्वांना नमस्कार। आरटी 2025-26 या वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून त्याबाबतचा परिपत्रक 13 सप्टेंबर 2024 रोजी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जारी करून या आरटी प्रवेशाची काय प्रोसेस असेल या संदर्भात एक नोटिफिकेशन दिलेलं आहे। ही जी प्रवेश प्रक्रिया असणार आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार असून यावर्षी साधारणतः 1 महिना अगोदरच त्याचं नियोजन केलं जाणार आहे। साधारणतः मार्च महिन्यामध्ये या प्रवेश प्रक्रियेचं या ठिकाणी सुरुवात होईल आणि त्या संदर्भात शालेय स्तरावरती ज्या काही शाळा आहेत त्या शाळांना एक शालेय शिक्षण विभागाने नोटीस देऊन तुम्ही जी प्रक्रिया आहे ती त्या संबंधित शाळांनी लॉग इन करून ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे अशा प्रकारचं नोटीस त्या ठिकाणी सूचना त्या शालेय शिक्षण विभागाने संबंधित शाळांना केलेल्या आहेत। तर साधारणतः जानेवारी फेब्रुवारी मध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन मार्च पर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया चालू होईल। तर त्या संदर्भातच आपण थोडक्यात आज माहिती बघणार आहोत। आरटी 2025-26 शाळा नोंदणीसाठी शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे। आरटी 2025-26 या परिपत्रकानुसार आता पालकांना सुद्धा जागृती व्हावी म्हणून या आरटी 2025-26 ऍडमिशनच्या काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे। यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्र आहे। त्यामध्ये विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला, विद्यार्थ्याचा आधार कार्ड, त्याचबरोबर पालकांचा रहिवासी दाखला, पालकांचे आधार कार्ड ही आवश्यक असणारे कागदपत्र आहे। ते काढून ठेवणं एवढ्या 1 महिन्यामध्ये आवश्यक आहे, कारण पुढच्या महिन्यापासून ऑलमोस्ट प्रक्रिया चालू होऊ शकते। त्याचबरोबर अजून त्यामध्ये आवश्यक असणारे कागदपत्र वंचित जात समाजातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्र, त्यामध्ये आर्थिक दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर, त्याचबरोबर जन्माचा दाखला, विद्यार्थ्याच्या जन्म प्रमाणपत्र, हे सर्व कागदपत्र सर्व पालकांनी तयार करणं अपेक्षित आहे, जेणेकरून जेव्हा ऍडमिशन स्टार्ट होईल तेव्हा धावपळ होणार नाही। त्यासाठी अगोदर पासूनच पालकांनी ह्या सर्व बाबींची पूर्तता करून ठेवणं आवश्यक आहे। त्याचबरोबर हे 25% एकूण प्रवेशाच्या 25% शासकीय कोटा असणार आहे त्या शाळेमध्ये, आणि जे की विद्यार्थ्यांना फ्री एज्युकेशन या शासकीय कोट्यातून मिळत असतो। कुठल्याही शासकीय शाळा असेल, प्रायव्हेट शाळा असेल किंवा कुठल्याही याच्यातील कुठल्याही प्रकारच्या संवर्गातील शाळा, हे 25% कोटा हा शासकीय कोटा त्यांना देणं कंपल्सरी असतो। तर मग ह्या पद्धतीनं आपल्याला त्याची माहिती असणे आवश्यक आहे। तर ही जी पद्धत आहे लॉटरी पद्धत, त्या संदर्भात हे 13/12/2024 साठी या दिवशी माननीय शिक्षण संचालक यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे श्रीमती आदिती एकबोटे यांना, ज्या की वरिष्ठ तांत्रिक संचालक आहेत NIC पुणे या ठिकाणी। आणि त्यांचा विषय असा होता की आरटी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 बाबत, आणि त्याच्यामध्ये त्यांनी संदर्भ 2 लिहिलेले आहेत। त्याच्यामध्ये असं त्यांनी लिहिले की उपरोक्त संदर्भाधीन शासनाच्या पत्रान्वये आपणास कळवण्यात येत आहे की सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी आरटी 25% प्रवेश प्रक्रिया पूर्ण तयारी कार्यशाळा 15 जानेवारी म्हणजे येत्या 15 जानेवारी ऐवजी 15 डिसेंबर व अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक जो आहे तो 10 एप्रिल ऐवजी 10 मार्च म्हणजे 1 महिना अगोदर त्यांनी घेतलेला आहे। तरी 25-26 या शैक्षणिक वर्षासाठी आरटी 25% प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने दिनांक 18/12/2024 पासून शाळा नोंदणीची
लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी प्रथमतः शाळांना अशा प्रकारची एक लिंक येईल, जे की शाळा आपल्या लॉग इन वरून त्यांच्या शाळेमध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या काही प्रवेशाची जी संख्या आहे ती त्यामध्ये मेन्शन करतील. त्याचबरोबर त्यांचा ॲड्रेस मेन्शन करतील. त्याचबरोबर ज्या काही शासनाला आवश्यक असणाऱ्या बाबी त्या लिंकद्वारे ते टॅब ओपन करतील आणि त्याच्यानंतर प्रवेश प्रक्रिया चालू होईल. तर अशा पद्धतीने हे पत्र आहे. त्याच्यामुळे 1 महिन्याच्या आतमध्ये या सर्व गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महत्वाच्या सूचना आता अशा असणार आहेत की RTI फॉर्म ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया असते आणि त्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. त्यामध्ये शाळेची माहिती झाल्यानंतर उमेदवारांना जे की बालकांना अधिकृत वेबसाईट असणार आहे ती rti25admission.maharashtragovernment.in या वेबसाईटवरती जावं लागेल आणि त्यामध्ये होम पेजवर अधिसूचना RTI25% आरक्षणच्या खाली शाळेच्या यादीवरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या जिल्ह्याचे नाव येईल आणि त्यानंतर तुम्हाला तिथे क्लिक केल्यानंतर त्या संदर्भातला मी एक व्हिडिओ पुन्हा बनवणारच आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर शाळेची यादी व प्रवेश फॉर्म तुमच्या कॉम्प्युटरवरती दिसेल आणि त्यानंतरच तुम्हाला त्या फॉर्म फिलअप करता येणं पॉसिबल होईल. आणि हा जो फॉर्म आहे तो जे शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती एक निर्धारित कालासाठी दिलेला असतो. अजून सूचना आहेत त्यामध्ये काही पालकांनी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत की जेव्हा अर्जाची सुरुवात होईल तेव्हा जे काही सूचना केल्या आहेत त्या पूर्ण वाचूनच तो अर्ज भरायचा आहे. पालकांनी अर्ज भरताना राहत्या आपलं जे काही रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे त्या ठिकाणचा पत्ता आणि गुगल लोकेशन हे पुन्हा तपासून पाहिजे, कारण गुगल लोकेशनवरच संपूर्ण प्रक्रियेचं हे अवलंबून आहे. त्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. तिथे अक्षरवृत्त आपण रेखावृत्त ह्यानुसार तुमचं लोकेशन ट्रेस होतं आणि त्यामुळं अर्ज पूर्ण बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करायचं नाही. त्याचबरोबर दुसरी सूचना अशी आहे की पालकांनी आपल्या मुलांसाठी किंवा बालकासाठी डुप्लिकेट 2-2, 3-3 अर्ज भरू नयेत, कारण सगळं ऑनलाईन जे काही सेंट्रलाइज ऍडमिशन आहे त्यामध्ये ते सर्व दिसते. त्याच्यामुळे डबल अर्ज आला तर दोन्ही अर्ज बाद होतात आणि संपूर्ण लॉटरी प्रक्रियेमधून संबंधित विद्यार्थ्याला बाद केले जातं. तर ही सूचना महत्वाची तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर अर्ज भरल्यानंतर पालकांनी त्याचा अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर, त्याचबरोबर अर्जाची जी काही प्रत आहे ती स्वतःजवळ ठेवायची आहे, जे की लॉटरी पूर्ण होईपर्यंत ती जवळच ठेवावी लागणार आहे. त्याचबरोबर अर्ज भरताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास तोही प्रवेश रद्द होऊ शकेल. त्यानंतर सर्वसाधारण सूचनामध्ये जर पाहायचं झालं तर 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर या अंतरावरती आपल्याला शाळा निवडायची आहे आणि त्यामध्ये किमान 10 शाळा उपलब्ध असतात. अर्ज करताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवायचे आहेत. लॉटरी लागल्यानंतर कागदपत्र नसतील तर तो प्रवेश रद्द होऊ शकतो. त्याचबरोबर अर्ज भरून झाल्यावरती जर तो चुकला असेल असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करून दुसरा अर्ज तो डिलीट करायचा आहे. त्यानंतर दुसरा नवीन अर्ज आपल्याला भरायचा आहे. त्याचबरोबर बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारीख जर चुकली असेल, ती जी काही जन्मतारीख आहे ती योग्य जन्मतारीख लिहायची आहे. त्यानंतर सर्वसाधारण सूचनामध्ये अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड करून रिसेट करावा. त्याचबरोबर RTI25% प्रवेश 2025-26 या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत साधारणतः टेंटेटिव्ह या ठिकाणी मी मेन्शन केलेली आहे, तर कदाचित ती डेट बदलू पण शकेल. त्याचबरोबर काही या ठिकाणी पुरावे म्हणून तुम्हाला गॅस बुक वगैरे, बँकेचे पासबुक हे सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याच्यानंतर तुमचं लोकेशन चुकू नये म्हणून गुगलवर व्यवस्थितपणे पत्ता टाकून ते लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड जे आहे
प्रवेश अर्जावर टाकल्यास ते तुमचे लोकेशन आहे ते चुकणार नाही. तर ते सुद्धा मी त्याचं एक कसं भरायचं त्याचा एक व्हिडिओ थोड्याच दिवसामध्ये शेअर करणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच सर्वांना धन्यवाद.